सांगली शहरातील टिळक चौकात आज सायंकाळच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकानं भर चौकात बेधुंद वाहन चालवत 14 ते 15 जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात 4 पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. सुदैवानं कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे टिळक चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे. कृष्णा घाटावर पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं. वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिकमध्ये घुसली. त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोलवार उडाला. नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना. त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिथल्या तिथं स्टॉप झाली. अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे. साधारण 14 ते 15 जखमी आहेत. कोणी त्यात गंभीर नाही, पण त्यामध्ये माझे 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 LCBचे पोलीस जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील. मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे. त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत. सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुधाकर साहेबांनी तजवीज ठेवली आहे. मी उदय परशुराम बेलवलकर, नगरसेवक प्रभाग 14. तर मी गणपती पेठेतून ह्या इनोवा कारवाला जो धडकत सर्वांना आला आहे, एक 15-20 जणांना त्यानं धडकलंय आणि 6 पोलीस पण गंभीर जखमी आहेत. 6 पोलिसांना पण उडवलंय. त्याला इथं तो इनोवा कारवाला मध्यधुंद अवस्थेत होता, तर त्यानं बरेच जणांना उडवत आणलंय आणि आता आम्ही त्यांना सिव्हिलमध्ये आणून सर्व पुढचे उपचार चालू केलेत. जखमींची अवस्था बरेच जणांना जखमी आहेत. डोक्याला लागलेलं आहे. त्यांचं CT स्कॅन करायचं चालू आहे. बऱ्याच जणांच्या पायाला दुखापत झालेली आहे, कमरेला दुखापत झालेली आहे. पोलीस 6 आहेत टोटल. वाहतूक पोलीस शाखेचे 2 आणि आपल्या सांगली शहरचे 4 असे सर्वजण इथं ऍडमिट आहेत. त्या सर्वांना घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. अनुष्का विनायक फराटे. आम्ही चाललेलो. माझ्या हातात छोटंसं बाळ होतं. मला माहीत नव्हतं पाठीमागून गाडी आली ती. डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आम्हाला आणि माझ्या हातातून बाळ खाली पडलं. मी पडलो खाली. हां, बाळाला लागले. टिळक चौकात झाले. हां, खूप गर्दी होती. मला हाताला आणि पायाला लागले थोडं. हां, लगेच. कृष्णामाई महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता. मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली. साधारण एक 14-15 लोक असतील. पटेल चौक मार्गे, गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता. गर्दी होती. हा, तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमागून धडकलो. माझ्या बरोबर एक LPN मॅडम होत्या, निसर्डे मॅडम म्हणून ते होते. हा, जखम जरा